नमस्कार. आता आपण बाही डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कापड घेतलेलं आहे. बाही कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर दिलेला आहे. व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये देते. बाहीचा डायग्राम मी इथे काढून घेतला आहे. आता आपण डिझाईनसाठी मेजरमेंट टाकणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे इथून इथे आपण 6.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर इथून 4.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर इथून सुद्धा आपण 4.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर सरळ रेषा आखायची आहे. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे आणि बाही कटिंग करायची आहे. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे बाहीला आपण कटची खुणा करून घेणार आहोत. अस्तरप्रमाणे आपण ब्लाऊजचं कापडसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण कापडाला अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. कापडाच्या सरळ बाजूवर उलट्या साईडने आपण अस्तर ठेवणार आहोत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारणार आहोत. त्यानंतर अस्तरच्या साईडने दाबशिलाई मारणार आहोत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे कापडाला अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर उरलेलं कापड आहे ते व्यवस्थित आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण कट देऊन खुणा करून घेणार आहोत. त्यानंतर इथे सुद्धा आपण कटची खुणा करून घेणार आहोत. आता इथे दाखवल्याप्रमाणे कट दिलेल्या खुणेच्या इथून आपण रेषा मारून घेणार आहोत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे बाहीचा मध्य काढलेला आहे, तिथून आपण सरळ रेषा मारणार आहोत. त्यानंतर बाहीचा मध्य काढलेला आहे, तिथून आपण 2-2 इंचावर खुणा करणार आहोत. 1, 2, 3, 4 खुणा आपण केलेल्या आहेत. त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे आपण 2 इंचाची प्लेट्स घ्यायची आहे आणि शिलाई लॉक करायची आहे. त्यानंतर 1/2 इंचावर प्लेट घ्यायची आहे. 4ही प्लेट आपण 1/2 इंचावरच घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्लेट्स व्यवस्थित इस्त्रीने सेट करून घेतल्या आहेत. त्यानंतर प्लेट्स वरच्या दिशेने मोडायच्या आहेत आणि शिलाई मारायची आहे. दुसऱ्या साईडच्या सुद्धा प्लेट्स अशाच वरच्या साईडने मोडायच्या आहेत. बाहीच्या शेपप्रमाणे आपण कापड व्यवस्थित कट करून घेणार आहोत. त्यानंतर बाहीला शोचे बटन किंवा मणी लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली स्लीव डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.